सगळीकडेच आहे की यंग मुलांना मुलीच मिळत मुलीच नाही. नाही मिळत. मग मुलीच नाही मिळत तर मग पहिले असं राहायचं की बहिणीला तिचा भाऊ शब्द देऊन द्यायचा, बाबा तुझ्या पोराला माझी पोरगी. बरोबर, मामाचीच पोरगी हा, बा. मामाचीच पोरगी. हा. मोठं झाल्यावर तू हा, करून घेऊ आपण हा, असं. करून घेऊ बा, जमून घेऊ. पण मग आता जसं जसं ट्रेंड चेंज झाला हा. तसं जसं लोकांची बुद्धिमत्ता चेंज झाली. कोणाला नोकरीवाला पाहिजे, शेती पाहिजे त्याच्या घरी. वास्तविक आता ही मुलगी शेतात काही कामाला जाणार नाही पण तरी शेती पाहिजे. या सगळ्या काही गोष्टी आहे. बरोबर. तर मग मी ते छगन मामाचं जे गाणं आहे, मग त्याच्यात मी एकदम रियालिटी की बाबा पोरगी पाहायला गेल्यानंतर हा. की तू शेवटी तो त्याचा पर्याय आहे छगन मामा, हा. की तू सक्का मामा आहे, तू तरी पोरगी दे. हा. मग मग तो त्या मामाला सांगतो की बाबा मी पोरगी पाहायला गेल्यानंतर लोक विचारतात पोराची लाईन कशी आहे, हं. पोरगाला काही शोकपाणी आहे का, हा. काही असे आगाऊ धंदे करतो का, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा तोंड देत 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 तो पोरगा शेवटी त्याला कोणी पोरगी देत नाही, तो त्याच्या मामाच्या मागे लागतो की मामा तू तरी पोरगी दे भो. हं. ते कसं काहीतरी आता तो एक सूर आहे ना त्याचा हा, काहीतरी. छगन मामा तुनी पोर दे न मन लगन पत्ता नाही ना, छगन मामा तुनी पोर दे न मन लगन पत्ता नाही ना, असं त्याचं आहे.